इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्या युद्धाच्या झळा आता भारतापर्यंत पोहोचल्या. भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला एल पी जीचा तुटवडा जाणवतोय. बऱ्याच ठिकाणी आपण एल पी जीच्या रांगा बघतोय. पण एक तुम्ही ऑब्झर्व केलं आहे का, मोठमोठ्या बिल्डिंग्समध्ये जो पाईपद्वारे गॅस पुरवला जातो त्याचा मात्र बघतोय की कुठलाही खंड न होता त्यांना पुरवठा होत राहतो. मग असं आहे का की सामान्य नागरिकांना मिळणारा एल पी जी आणि श्रीमंतांसाठी मिळणारा तुमचा पाईपद्वारचा गॅस यामध्ये काही फरक आहे? तर अजिबात नाही. लक्षात ठेवा की दोन्हीमध्ये आपण बोलतो की एक बेसिक डिफरन्स आहे. तो आहे की भारताला आवश्यक असणारा जो काही एल पी जी म्हणतो आपण, त्याचा फुल फॉर्म असतो लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. ठीक आहे, जो प्रामुख्याने पेट्रोलियम पदार्थांपासून मिळतो. तो प्रामुख्याने आपण 60 ते 65% आसपास आयात करतो. आणि ही जी आयात आपली होते ती प्रामुख्याने सौदी अरेबिया, कुवेत, UAE आणि कतार या आजूबाजूच्या देशात आपण करतो. आणि ही आयात प्रामुख्यानं जी आता चर्चेत असणारी स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ जे तिथून होत असते. युद्धामुळं इराणनं तो स्ट्रेट ऑफ हॉर्मुझचा मार्ग जो आहे तो बंद केला आहे किंवा करण्याचा प्रयत्न करते. त्यामुळं भारतातल्या एल पी जीवरती तुम्हाला थोडासा परिणाम दिसत असेल. मग प्रश्न असा आहे की पाईपद्वारे जो गॅस मिळतो आहे तो मात्र कसा काय तुमचा विनाखंड सुरू आहे? तर त्याचं इंटरेस्टिंग फॅक्ट ही आहे की पाईपद्वारे जो गॅस मिळतो तो एल पी जी नसतो, तो असतो PNG. त्याचा फुल फॉर्म आहे पाईप्ड नॅचरल गॅस. तो हा जो बघतो की पाईपद्वारे मिळणारा गॅस आहे ना, तो नैसर्गिक वायू आहे. आणि लक्षात ठेवा, नैसर्गिक वायूचे बरेच साठे भारतामध्ये आहेत. आणि अजून तरी बघतो आपण की पाईपद्वारे मिळणारा हा जो नैसर्गिक वायू आहे ना, त्याचा विनाखंड असाच काय की पुरवठा होत राहील. रिझन की त्याच्यासाठी भारतातच आहेत आणि त्याला साठा करण्याची आवश्यकता नसते. डायरेक्टली पाईप थ्रू आपण काय करतो की तो सप्लाय करतो. अशाच माहितीसाठी पेजला फॉलो करा.